नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे दिवस, महिना, वर्ष या संदर्भातील जे विविध प्रश्न असतात कॅलेंडरवर आधारित, ती सोडवण्याचे सूत्र काय त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा. हे जे वेगवेगळे दिवसांवर आणि वर्षावर आधारित प्रश्न येतात त्याचं आपल्याला जे गणित करायचं असतं, त्याचे उदाहरणं सोडवायचं असतं, त्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्या लक्षात घेऊन आपल्याला बेरीज वजाबाकी करायची आहे. जे वर्ष असतं, वर्षामध्ये 366 दिवसांचं जे वर्ष असतं, ज्यामध्ये 29 दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याला लीप इयर असं म्हणतात. आणि बाकीचे जे वर्ष असतं ज्याच्यामध्ये 365 दिवस असतात, ज्यामध्ये फेब्रुवारी 28 दिवसांचं असतं, त्याला नॉर्मल किंवा सामान्य वर्ष असं आपण म्हणूया. लीप इयर आपण कसं ओळखणार? ज्या वर्षाला 4ने आपण भागितल्यास तर 0 येतं, पूर्ण भाग जातो 4ने, तर त्याला आपण लीप इयर असं म्हणतो. उदाहरणार्थ 2000 लीप इयर आहे, 1900 हे लीप इयर नाही. तर जे वर्ष असेल त्या वर्षाला 4ने भागून बघायचं. पूर्ण भाग झाल्यानंतर 0 बाकी राहील, तर याचा अर्थ ते लीप वर्ष आहे. ते तुम्ही लिहूनच ठेवा आणि त्याची यादी करून ठेवा, ते पाठ करून ठेवा. कारण परीक्षेमध्ये ते ही एक अधिकची आकडेमोड आपल्याला करण्याची गरज नाही, ते आपण लिहून पाठ करून ठेवा. वार कसा ओळखायचा आपल्याला? ज्यावेळेस हे उदाहरण येतं त्यामध्ये, तर प्रत्येक निश्चित वर्षामध्ये नॉर्मल वर्ष जर असेल, त्यामध्ये जर त्यांनी 4 वर्ष सांगितले असेल तर नॉर्मल वर्षामध्ये 1 दिवस पुढे जाईल तो वार, आणि जर लीप वर्ष असेल त्यामध्ये तो वार 2 दिवस पुढे जातो. म्हणजे याचं उत्तर काढताना त्या उदाहरणामध्ये लीप वर्ष किती आहेत ते बघायचं, त्याला गुणिले 2 करायचं, आणि नॉर्मल वर्ष किती त्याला गुणिले 1 करायचं, आणि दोघांची बेरीज केल्यानंतर हे उत्तर आपल्याला येईल. तर आपण याचं उदाहरण बघूया आणि उदाहरणाच्या आधारे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. जर 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता, तर 15 ऑगस्ट 1950 रोजी कोणता वार असेल? तर आधी आपल्याला वर्षाला डिकोड करायचं. हे जे वर्ष आहे 47 आणि 50, 47, 48, 49, यामध्ये याला आपल्याला डिकोड करायचं आहे. तर 47 ते 49 मध्ये या 3 वर्षामध्ये 2 सामान्य वर्ष आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये लीप इयर नाही, सामान्य वर्ष ते 2 आहेत. त्याच्यामुळे 2 आणि प्रत्येक वर्षात सामान्य वर्षासाठी 1 दिवस पुढे जातो, म्हणून 2 सामान्य वर्षासाठी 2 दिवस पुढे गेलेले आहेत. आणि यामध्ये एक लीप इयर आहे, त्याच्यासाठी एक लीप इयर असल्यामुळे त्याचे 2 दिवस आपण घेतले आहेत. तर हे 2 दिवस लीप इयरचे 2 दिवस आणि सामान्य इयरचे 2 दिवस, अशा पद्धतीने इथे आपली जी बेरीज होते ती हे 2 आणि हे 2 मिळून 4 वर्ष होते, म्हणून 4 दिवस जाईल. तर चौथ्या दिवशीचा जो वार आहे तो येणार. इथे उत्तर होतं शुक्रवार. शुक्रवारपासून 4 दिवस मोजायचे आणि चौथ्या दिवशी येईल तो वार इथे असेल. शुक्रवारनंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, चौथ्या दिवशी मंगळवार आला, म्हणून या दिवशी मंगळवार असेल. जर 1 जानेवारी 2000 रोजी शनिवार होता, तर 1 जानेवारी 2004 रोजी कोणता वार असेल? तर हा शनिवार होता. आधी हे वर्ष आपल्याला डिकोड करायचे. तर 2000 पासून ते 2004 पर्यंतचा आपल्याला बघायचं. या 4 वर्षामध्ये एक लीप इयर आहे. हे एक लीप इयर जे आहे ते लीप इयरमुळे त्याचे माग 2 घेतलेले आहेत, त्याचे 2 दिवस मोजलेले आहेत, तिथे 2. 3 सामान्य वर्ष आहे, प्रत्येक सामान्य वर्षाचा 1 दिवस असे म्हणून 3 वर्ष घेतलेले आहेत. म्हणून 3 वर्ष, 3 आणि 2 असे 5 वर्ष होते, 5 दिवस होतील. हे 5 दिवस एकूण वार पुढे जाईल. तर या दिवशी 1 जानेवारी शनिवार होता, शनिवार इथे लिहिला आहे. शनिवारपासून 5 दिवस मोजायचे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, 5वा दिवस गुरुवार येतो, म्हणून या दिवशी गुरुवार असेल. पुढचा प्रश्न, जर 26 जानेवारी 1950 रोजी गुरुवार होता, तर 26 जानेवारी 1955 रोजी कोणता वार असेल? तर आधी आपल्याला वर्ष डिकोड करायचे. 1950 ते 55 किती सामान्य वर्ष आहेत आणि किती लीप इयर्स आहेत? तर या 5 वर्षामध्ये एक लीप इयर आहे, म्हणून त्याचं लीप इयरसाठी आपण 2 दिवस गृहीत धरतो, 2 दिवस धरले. आणि बाकीचे 4 वर्ष सामान्य वर्ष आहे, त्याच्यासाठी प्रत्येकी 1 आणि असे 4 दिवस आपण धरलेले आहेत. म्हणजे 2 आणि 4 6 दिवस आहेत, म्हणून एकूण 6 दिवस पुढे जाऊन आपल्याला हे गणन करायचं आहे. गुरुवारपासून 6 दिवस पुढे 6व्या दिवशी जो वार येईल तो आपण इथे लिहिलेला आहे. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. बुधवार हा 6वा दिवस असल्याने इथे आपण तो बुधवार लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, जर 2 ऑक्टोबर 1869 रोजी शनिवार होता, तर 2 ऑक्टोबर 1872 रोजी कोणता वार असेल? आता या ठिकाणी हे जरी सामान्य 2 ऑक्टोबरच दिलाय असं असेल, तरी सुद्धा यावर आपल्याला काही तसं काळजी करण्याचं कारण नाही. आपलं जे मुख्य लक्ष पहिल्यांदा असलं पाहिजे ते ह्या वर्षावर असलं पाहिजे, 1969 आणि 72. यामध्ये लीप इयर कोणते हे आपल्याला लक्षात असले पाहिजेत. आपण लिहूनच ठेवा कोणकोणते लीप इयर्स आहेत ते, आणि ते लक्षात ठेवा.
या 3 वर्षात एक लीप इयर आहे म्हणून त्याचे आपण 2 दिवस धरणार आणि 2 सामान्य आहेत त्याचे 2 धरणार, असे एकूण 4 दिवस होत आहेत आणि वार येतं, उत्तर येते बुधवार. आता एक उदाहरण भविष्यातील वर्षांविषयी घेऊ. वर्ष भविष्यातलं असो भूतकाळातलं दिलेलं असं गणन कोणते असं सूत्रात बदल होणार नाही. यामध्ये 15 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवार असेल तर 15 ऑगस्ट 2030 रोजी कोणता वार असेल? तर याचं उत्तर गुरुवार. हे कसं काढलेलं आहे? 2025 ते 30 या 5 वर्षामध्ये एक लीप इयर आहे म्हणून त्याचे 2 दिवस आपण घेतलेले आहेत आणि पुढील आणि अन्य 4 वर्ष सामान्य वर्ष आहेत ज्याचे आपण 4 दिवस घेतले. 4 आणि 2 6 असं मिळून ते 6 दिवस पुढे जातील. शुक्रवारपासून 6 दिवस मोजू. 6व्या दिवस येईल गुरुवार. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. गुरुवार हा 6वा दिवस येतो म्हणून आपण याचं उत्तर 6वा लिहिलेलं आहे. तरी सूत्र लक्षात घ्या आणि याप्रमाणे प्रश्नांचा सराव करा. मुख्यतः लीप वर्ष कोणतं आहे हे मोजून ठेवा, हे लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला गणन सोपं जाईल आणि आपलं उत्तर अधिक अचूक येईल. माझ्यासाठी कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि जे विद्यार्थी अशा प्रकारच्या परीक्षांना अपियर होते त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.